नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकताच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट सोडवायला सुरुवात केलेली आहे। आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन या लेसनचा प्रॉब्लेम सेट 3 या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। जर तुम्हाला बाकीच्या लेसन जे आपण सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम सेट आहेत ते बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 10 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, आज आपण प्रॉब्लेम सेट 3 या ठिकाणी बघत आहोत। अरिथमेटिक प्रोग्रेशन हा लेसन आहे। अरिथमेटिक प्रोग्रेशन हा लेसन ही आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनल वरती आणि डिटेल मध्ये एक्सप्लेन ही केलेला आहे, त्यामुळे तोही लेसन तुम्ही एकदा रिवाइज करू शकता। ठीक आहे, चला तर मग बघू प्रॉब्लेम सेट 3 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो बघूया। क्वेश्चन्स आपण बोर्ड वरती लिहिलेले नाहीये, वेळ खूप वाया जातो। वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली आपले बुक्स रेफर करणार आहोत आणि आपण काय करणार आहे, क्वेश्चन्स डायरेक्टली बुक मधून रीड करणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हीही तुमचे बुक्स रेफर करा, जेणेकरून मी क्वेश्चन्स रीड करताना आणि एक्सप्लेन करताना तुम्हाला क्वेश्चन ही इझिली अंडरस्टँड होईल आणि त्याचं सोल्युशन ही तुम्हाला पटकन लक्षात येईल। ठीक आहे, तर मग बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे। फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तो बघूया आपण। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। म्हणजे खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यांचे एमसीक्यू क्वेश्चन्स टाइप आहेत आणि त्यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चूज करायचा आहे। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तो पण बघून घेऊया आपण। द सिक्वेन्स, आता इथे क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द सिक्वेन्स। क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघतोय आपण। काय सांगितलेलं, द सिक्वेन्स -10 -6 -2 2 अँड डॉट 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 दिलेले आहे। ठीक आहे, आणि खालचे जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इज अँड एपी अँड रिझन दिलेले आहेत। म्हणजे आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल की जे गिवन सिक्वेन्स आहे तो एपी आहे का नाही हे फाइंड आउट करावं लागेल। पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर डिफरन्स फाइंड करायला लागेल। म्हणजेच काय करणार आहे बघा, फर्स्ट टर्म काय असणार आहे आपली -10, T2 म्हणजे सेकंड टर्म जी आहे आपली -6, T3 जी आहे आपली -2। ठीक आहे, आता ज्यावेळेला आपण डिफरन्स फाइंड करतो त्यावेळेला काय करतो आपण तर नेक्स्ट टर्म मधून मागची टर्म मायनस करतो, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी बघा -6 मायनस इंटू ब्रॅकेट -10। आता या ठिकाणी परत एकदा चिन्हांचे नियम आलेले आहेत, मल्टिप्लिकेशन। जर तुम्हाला चिन्हांचे नियम जर समजले नसतील, म्हणजे सायन्स ऑफ रूल्स जे आहेत जे जर तुम्हाला समजले नसतील तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय रूल असतात आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये काय रूल असतात ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे डिटेल मध्ये। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी हे -6 आहे ते तसेच राहतील आणि इथं मायनस इंटू मायनस म्हणजे झाले प्लस। आता परत एकदा प्लस मायनसचा रूल आला। या ठिकाणी बघा ज्या वेळेला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असते त्यावेळेला सबट्रॅक्शनच करायची आणि मोठ्या संख्येचं जे साइन असतं ते त्या ठिकाणी आपण देतो। म्हणजे 10 मधून 6 गेले, 4 राहिले आणि मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह साइन आहे, त्यामुळे आन्सर काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह असणार आहे। ठीक आहे, अजून एक डिफरन्स फाइंड करून बघू आपण। म्हणजे T3 - T2 केला, T3 किती आपला -2 इंटू ब्रॅकेट -6 केले, बरोबर आहे। म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी हे -2 मायनस मायनस +6, परत एकदा प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन, म्हणून 6 मधून -2 गेले म्हणजे 6 मधून 2 गेले, 4 राहिले। आता डिफरन्स काय आला आपला कॉन्स्टंट आला, बरोबर आहे। म्हणजेच जो ऑप्शन करेक्ट ऑप्शन जो असणार आहे आपला तो काय असणार आहे बघा, बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट असणार आहे। का तर काय सांगितलेलं आहे बघा त्यामध्ये, इज अँड एपी रिझन डी इज इक्वल्स टू 4। म्हणजे डी किती आलेलं आहे आपल्या या ठिकाणी 4 आलेलं आहे। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। आता हे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत त्यामुळे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहोत, यामध्ये जास्त वेळ वाया घालणार नाही। म्हणजे मेथड प्रत्येक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण सोडवणार नाहीये, म्हणजे आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे आणि
तुम्हीही ज्यावेळेला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करता पेपरमध्ये त्यावेळेला जे तुम्ही पेपर आन्सर शीटला एखादं रब पेज केलेलं असतं त्या पेजवरती तुम्ही क्वेश्चन्स पूर्ण सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतरच करेक्ट MCQ राईट करा. अदरवाईज जर तुम्ही फक्त टिक करत गेला तर तुमचे 10 मार्क असेच निघून जातील. त्यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह करून लिहिला तर मार्क्स काय होतील तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात. ठीक आहे. आता फर्स्ट मधला सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. MCQ टाइपच क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन मधला सेकंड सब क्वेश्चन. ठीक आहे. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन APR. आता आपल्याला टर्म्स फाइंड करायचे आहेत बघा या ठिकाणी. हुज फर्स्ट टर्म. आता फर्स्ट टर्म म्हणजे आपण काय घेतो एकतर A किंवा T1 घेतो. काय दिलेली या ठिकाणी -2. कॉमन डिफरन्स जो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला -2 दिलेला आहे. आणि फर्स्ट 2 टर्म्स फाइंड करताना आपण काय करतो बघा. तर आता फर्स्ट T1 किती आहे आपला तर -2 आहे त्यामुळे तो डायरेक्टली -2 आला फर्स्ट टर्म. सेकंड टर्म करताना आपण काय करतो तर फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स करतो म्हणजे ऍड करत जातो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपला -2 आणि इथला -2 म्हणजे या ठिकाणी आले आपले -4. T3 ची टर्म गेली तर काय असतं आपलं T2 प्लस D. T2 किती आहे आपला आता जो फाइंड केला आपण तो म्हणजे -4 आणि डिफरन्स किती आपला -2. प्रत्येक वेळेला तोच घ्यायचा आहे. परत एकदा मायनस मायनस आलेले आहे. मायनस मायनस जे येईल त्यावेळेला आपण काय करतो ऍडिशन करतो आणि देताना साइन मायनसचं देतो म्हणजे इथे आले -6. त्याच पद्धतीनं T4 ची टर्म म्हणजेच काय असतं T3 प्लस D म्हणजेच काय येणार आहे -6 -2 हा जो डिफरन्स आहे तो घेतला येतं म्हणजेच -8 म्हणजेच द 4 टर्म्स आर फर्स्ट 4 टर्म. ठीक आहे. काय आहेत बघा. पहिली कुठली टर्म आली -2. दुसरी कुठली आली -4 नंतर -6 आणि -8 म्हणजेच यातला जो करेक्ट ऑप्शन आहे तो काय असणार आहे बघा -2 -4 -6 -8 म्हणजे थर्ड वन जो C ऑप्शन आहे तो काय असणार आहे यातला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके. आता बघूया थर्ड क्वेश्चन. MCQ चा क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेले बघा. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला SN चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. बरोबर आहे. आणि ऑलरेडी आपण बघा SN इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज न करता किंवा डायरेक्टली नॅचरल नंबरचा जो फॉर्म्युला आपला काय आहे बघा n इंटू ब्रॅकेट n+1 अपॉन 2. आता n किती दिलेला आहे आपल्याला तर फर्स्ट 30 नंबर्स सांगितले. फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स आहेत त्यामुळे ते कंटिन्यू नंबर्स असणार आहेत आणि हा आपला काय होता नॅचरल नंबरचा SN चा फॉर्म्युला आहे जो आपण लेसन मध्ये बघितलेला आहे. ओके. यामध्ये बघा फक्त n ची व्हॅल्यू जी आहे ती त्या ठिकाणी आपण टाकणार आहे म्हणजे इथे आले 30 इथे आले 30+1 अपॉन 2. आता याने काय होईल 2 ने याला डिवाइड होतं म्हणजे या ठिकाणी आडवा भागाकार करू शकतोय आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जेणेकरून तुमचा जो बेसिक मॅथ्स आहे ते परफेक्ट होईल आणि मॅथ्स मध्ये अजून सुधारणा होतील. या ठिकाणी बघा हे 30 आले इथे आले 31 अपॉन 2. ठीक आहे. आता 2 ने 30 ला डिवाइड केलं तर या ठिकाणी 2 1 जा 1 राहिले 2 5 जा म्हणजे 15 इंटू 31 राहिले. मल्टिप्लिकेशन करायची आपल्याला 31 इंटू 15 15 1 जा 15 15 3 जा 45 प्लस 1 46 आले म्हणजे आन्सर काय आलं आपलं 465 म्हणजे फर्स्ट 30 नॅचरल नंबरची ऍडिशन ही किती असणार आहे 465 असणार आहे. ऑप्शन आहे का बघा यामध्ये तर यस बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय आणि यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे फॉर एन गिवन AP T7 इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे बघा इथं T7 इज इक्वल्स टू 4 दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण या ठिकाणी T7 इज इक्वल्स टू 4 दिलेला आहे. D इज इक्वल्स टू -4 दिलेला आहे आणि A इज इक्वल्स टू आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला कशाचा फॉर्म्युला लागेल तर TN. बरोबर आहे. AP चा फॉर्म्युला लागेल. कुठला आहे बघा TN इज इक्वल्स टू काय असतं A प्लस n-1 इंटू D. आता या ठिकाणी n म्हणजे ही व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचंय T7 बरोबर आहे इज इक्वल्स टू A ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला नाही त्यामुळे A प्लस
n म्हणजेच किती आपला 7 मायनस 1 इंटू डी. आधी आपण n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता T7 ची व्हॅल्यू किती आहे आपली? T7 ची व्हॅल्यू किती आहे? 4. ती इथं घातली. a तसंच ठेवला प्लस 7 मायनस 1 म्हणजेच किती आले? 6 आले इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं? -4 आहे. आता यासाठी तुम्हाला चिन्हांचे नियम लागतील आणि ते जर अजूनही जमत नसेल तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. यामध्ये काय झाले बघा 4 = a. आता इथं मल्टिप्लिकेशन केली तर साइन काय येणार आहे? मायनस, कारण एकाचा जरी साइन मायनस असेल तरीही आन्सरला मायनस साइन येतं. 6 4 चा किती होतं? 24 होतं. हा -24 होता. अपोजिट साइडला आल्यानंतर प्लस होईल म्हणजेच a = 4 + 24 therefore 28. म्हणजे a ची व्हॅल्यू जी आहे ती किती आलेली आहे या ठिकाणी? 28 आलेली आहे आणि डी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 5 आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन. फॉर एन गिवन AP a = 3.5. a दिलेला आहे. किती दिलेला आहे? 3.5 दिलेला आहे. बरोबर. d = 0 दिलेला आहे and n = 101 दिलेला आहे. देन Tn = what असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. Tn म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, तर या ठिकाणी 101 ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. म्हणजेच बघा परत एकदा Tn चा फॉर्म्युला काय येतो आपला? Tn = a + n - 1 इंटू d असतो. बरोबर आहे. n किती दिलेला आहे? 101. म्हणजे या ठिकाणी येताना काय येणार आहे? T101 = a किती आहे आपला? 3.5 इंटू ब्रॅकेट 10 प्लस साइन राहिलं होतं प्लस 101 - 1 इंटू डी. डी किती आहे? 0. आता या ठिकाणी बघा हा 3.5 तर तसाच राहणार आहे आणि इथं जो आहे आपला इथं बघा 100 आले. 100 इंटू 0 म्हणजे ही होल टर्म काय झाली? 0 झाली. म्हणजे 3.5 + 0 म्हणजेच आपला T101 जो आहे तो काय असणार आहे या ठिकाणी? 3.5 असणार आहे. हे आपण डायरेक्टली पण सांगू शकलो असतो पण तरीही आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. का तर या ठिकाणी बघा ज्या वेळेला डी ची व्हॅल्यू 0 येते त्यावेळेला प्रत्येक टर्म ही काय असणार आहे? इक्वलच असणार आहे. म्हणजे T1 जर 3.5 असेल तर T2 सुद्धा किती असणार आहे? 3.5 असणार आहे. म्हणजे Tn जी कुठलीही टर्म असेल Tn ची तर ती काय असणार आहे? 3.5 असणार आहे. आणि यातला बी मधला म्हणजे 5th मधला बी ऑप्शन काय असणार आहे या ठिकाणी? करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. 6th वन क्वेश्चन बघतोय MCQ चा आपण. काय सांगितलेलं आहे बघा. इन एन AP फर्स्ट 2 टर्म्स आर. म्हणजे 2 टर्म्स दिलेले. प्रत्येक क्वेश्चन हा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. T2 किती दिलेला आहे? ठिकाणी 4 दिलेले आहे. बरोबर. आणि फाइंड काय करायचं आपल्याला? देन 21st टर्म इज. म्हणजे आपल्याला T21st आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे? फाइंड करायची आहे. पण त्यासाठी आपल्याला काय लागेल? A लागेल आणि दुसरं काय लागेल? D लागेल. बरोबर आहे. पण आता A म्हणजे किती असणार आहे? -3 जो की फर्स्ट टर्म असतो. डिफरन्स म्हणजेच काय असतो आपला? तर T2 - T1 असतो. म्हणजे तिथे आले 4 मायनस इंटू ब्रॅकेट -3 म्हणजेच किती आले बघा? 4 + 3 = 7 आले. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? तर T21 काढायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा a + n किती आहे? 21 - 1 इंटू डी. डी नंतर पुट करू आपण. ठीक आहे. a ची व्हॅल्यू किती होती बघा? -3 प्लस 21 - हे 20 आले इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे इथं? 7 आहे. बरोबर आहे. म्हणजे -3 प्लस 7 2 जा 14 इथं आले 0. आता या ठिकाणी प्लस मायनस आले. बिगेस्ट नंबरचं साइन येतं. 10 मधून 3 गेले, 7 राहिले, कॅरी ओव्हर दिला, 3 राहिले आणि इथं आले 1 आणि बिगेस्ट नंबर हा पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन आहे ज्यामध्ये आपल्याला 137 दिलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघतोय. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. इफ फॉर एनी AP D = 5 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय दिले? क्वेश्चन नंबर 7 D = 5 दिलेला आहे अँड देन T18 - T13 = किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता एक लक्षात घ्या ज्यावेळेला अशाच पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात त्यावेळेला तुम्हाला एक हिंट आहे. म्हणजेच काय बघा TM - TN असेल त्यावेळेला ज्या टर्म्स आहेत त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची. म्हणजे इथे बघा M - N इंटू D करायचं जेणेकरून तुम्हाला काय होतं? डायरेक्टली आन्सर फाइंड आउट होतं. म्हणजेच या ठिकाणी बघा 18 - 13 केले. बरोबर आहे. आणि D किती आलाय? त्याला मल्टिप्लाय बाय 5 करायचे. किती आले इथं? 18 मधून 13 गेले
5 राहिले आणि इथले 5 5 किती आले 25 आलेले आहे आणि यामध्ये ऑप्शन आहे का तर यस सी इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे बरोबर आहे 8th क्वेश्चन बघतोय सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज आता इथं काय सांगितलेलं आहे सम ऑफ म्हणजे एक लक्षात घ्या टर्म आले की टीएन फाइंड करायचं आणि सम ऑफ असं ज्यावेळेला येईल त्यावेळेला काय करायचं आपल्याला एसएन चा फॉर्म्युला यूज करायचा आहे पण आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ आता first 5 multiplies of 3 क्वेश्चन नंबर 8 बघतोय आपण आता तर आता फर्स्ट काय असणार आहे बघा 3 1 जा 3 2 जा 6 आले 3 3 जा 9 आले 3 4 जा 12 आणि 3 5 जा 15 फर्स्ट 5 ऑफ बरोबर आता यातला ए काय असणार आहे आपला तर 3 असणार आहे डी मल्टिपल ऑफ 3 आहे त्यामुळे डिफरन्स पण किती असणार आहे 3 असणार आहे आता एस 5 आपल्याला काय करायचंय काढायचा एसएन चा फॉर्म्युला काय असतो बघा एसएन इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी हा आपला फॉर्म्युला आहे किंवा दुसरा फॉर्म्युला काय आपला Sn is equals to n upon 2 into bracket t1 plus tn हे काढलं तरीही चालेल आता इथं बघा जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर यस 5 बरोबर आहे म्हणजे पाच टर्मची ऍडिशन करणार आहे आपण n किती आहे आपलं तर 5 upon 2 into bracket t1 म्हणजे कुठली 3 प्लस tn म्हणजे किती आले 15 बरोबर म्हणजे 5 upon 2 into हे किती झाले बघा 5 plus 3 8 आणि इथं आले 1 परत एकदा आडवा भागा करायला 2 1 जा 2 9 जा 9 5 जा किती राहिले 45 म्हणजे यस 5 जे असणार आहे ते किती आलेलं आहे या ठिकाणी 45 आलेला आहे जो की फर्स्ट ऑप्शन आहे ए इज द करेक्ट ऑप्शन ओके 9th वन क्वेश्चन बघतोय आपण एमसीक्यू मधला 9th वन क्वेश्चन आहे हा काय सांगितलेलं आहे बघा टर्म्स दिलेले आहे आपल्याला 15 10 5 and dot 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 असं दिलेलं आहे इन दिस एपी सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी यस 10 या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता ए किती आहे आपला जी फर्स्ट टर्म असते ती म्हणजेच ए असते बरोबर आहे डी म्हणजेच काय असते सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 10 मायनस 15 म्हणजे या ठिकाणी आले -5 आले बरोबर आहे प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन आलं आता एसएन चा फॉर्म्युला काय असतो आपला n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी हा आपला फॉर्म्युला आहे बरोबर आहे आता एसएन म्हणजेच किती काढायचे आपल्याला एस 10 ची व्हॅल्यू काढायची n किती आहे आपला तर 10 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए किती आहे आपला तर 15 प्लस n किती आहे परत 10 मायनस 1 इंटू डी किती आहे आपला -5 ओके ब्रॅकेट कम्प्लीट आता इथं परत एकदा आडवा भागाकार 2 1 जा आणि 2 5 जा म्हणजे इथं आले 5 इंटू ब्रॅकेट 15 2 जा 30 आले प्लस 10 मायनस 1 9 आले आणि 9 इंटू 5 9 5 जा 45 एकाच जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन देतो म्हणून हे 5 आले इंटू प्लस मायनस मायनस आणि परत एकदा बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे इथं आले 5 इथं आले 1 मायनस आले बरोबर आहे 15 5 चा किती होतात 75 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एकाच जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन येतं म्हणून -75 आहे का ऑप्शन तर आहे कितवा जो फर्स्ट ऑप्शन आहे म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके एमसीक्यू चा 10th वन जो की लास्ट क्वेश्चन आहे तो आता बघत आहे आपण काय दिलेलं आहे बघा इन एन एपी फर्स्ट टर्म इज अ 1 म्हणजेच आपल्याला T1 दिलेले आहे जे की 1 आहे अँड द लास्ट टर्म म्हणजे टीएन जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला 20 दिलेली आहे द सम ऑफ द ऑल टर्म्स इज अ 399 म्हणजे सम ऑफ म्हणजे एसएन इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 399 दिलेलं आहे देन एन इज इक्वल्स टू काय हे आपल्याला काढायचं आहे ओके आता एक ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला एसएन चा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण मगाशीच बघितलं T1 प्लस टीएन चा जो फॉर्म्युला आहे तो यूज केला तर आपल्याला एन ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट होऊ शकते म्हणजेच कशी बघा एसएन इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस टीएन ओके व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करा एसएन ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 399 इज इक्वल्स टू एन आपल्याला माहिती नाहीये जो काढायचा आहे इथं बघा ब्रॅकेट T1 किती होता n 1 आणि हा किती आहे 20 ठीक आहे आता हा जो 2 होता तो काय होईल इकडं मल्टिप्लाइडला येईल म्हणजे 399 इंटू 2 झाले इज इक्वल्स टू n इंटू ब्रॅकेट 21 आले ओके
आता या एका ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावी लागेल, म्हणजेच काय होईल इथं 9 टू जा 18 कॅरी ओव्हर 9 टू जा 18 प्लस 1 19 परत 3 टू जा 6 प्लस 1 7 आले आणि हे जे 21 होते इकडे आल्यावर डिवाइड झाले. बरोबर आहे. आता बघा, जर तुम्हाला 21 ने डायरेक्ट डिवाइड करता येत असेल तर तुम्ही डायरेक्टली डिवाइड करा, जर येत नसेल तर छोट्या छोट्या टर्मनी डिवाइड करत जा. एक काम करू, आपण 7 नी दोन्ही टर्मला डिवाइड होते का ते चेक करू. फर्स्ट बघा 7 1 जा 7 7 1 जा 7 किती राहिले 2 राहिले. 7 4 जा 28 7 3 जा 21 झाले डिवाइड. आता 3 ने डिवाइड करा. 3 3 जा 9 बरोबर. आता किती राहिले 10 11 2 राहिले आणि 3 8 जा 24 म्हणजे n इज इक्वल्स टू किती आले आपले तर 38 आले. बरोबर आहे का ऑप्शन 38 चा? तर यस, बी इज द करेक्ट ऑप्शन. आता या ठिकाणी आपले जे एमसीक्यू क्वेश्चन्स होते ते या ठिकाणी आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. पुन्हा भेटूया याच प्रॉब्लेम सेट मधला लेक्चर नंबर 2 मध्ये, जो की आपण उद्या घेऊन येत आहोत. तर धन्यवाद.